आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक राहिले। त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारले जाणार आहेत। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेमध्ये अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। तर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी होण्याची शक्यता आहे। तसंच इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। दरम्यान 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। वाशिम नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय। डझनभर माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 1 माजी नगरसेवकाने भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वाशिमच्या कारंजा शहरातील विधान परिषद आमदार संजय खोडके, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय। अमरावतीच्या मेळघाटात ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने धक्का दिलाय। मेळघाट विधानसभा प्रमुख सुनील चौथमल यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। तर धारणी नगरपंचायतीतून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुनील चौथमल यांनी निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। आमदार संजय कुटे, खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे, आमदार केवलराम काळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भंडारा नगराध्यक्ष पदासाठी सुषमा साखरकर यांचं नाव घोषित करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यामध्ये कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सुषमा साखरकर यांच्या नावाची घोषणा केली। तुमसर, साकोली आणि पवनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह उर्वरित नगरसेवकांच्या नावाची घोषणा ही उद्या होणार असल्याची माहिती यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दिली। आज आपल्या भंडारामध्ये जवळपास आपला सगळं उमेदवारीचा आराखडा तयार झालेलाच आहे। काही 1-2-4 ठिकाणी काही नाव बाकी असेल ते पण उद्या नक्कीच आपण फायनल करणार आहोत आणि अधिकृतरित्या आपण फक्त एकच अजून उमेदवारी आज जाहीर करतोय, ते सुषमा सुनील साखरकरची। इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारगटकरांच्या विरोधाला डावलून भरत शहांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली। माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। पक्षाने जर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही देखील पक्षाला धुडकावून लावू असा इशारा हा प्रदीप गारटकर यांनी पक्षाला दिलेला होता। तरी देखील गारटकरांना उमेदवारी मिळाली नाही आणि त्यामुळे प्रदीप गारटकर स्थानिक आघाडी करून लढणार हे स्पष्ट झालंय। दरम्यान प्रदीप गारटकर यांची अधिकृत भूमिका ही उद्या कळणार आहे। सांगलीच्या पलूस नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील नगराध्यक्ष पदावरती दावा केलाय। त्यामुळे भाजप राष्ट्रवादीतच दोस्तीत कुस्ती झाकल्याचं चित्र पाहायला मिळतंय। भाजपनं पलूस नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी म्हणून सोनाली नलावडे यांचं नाव जाहीर केलंय। मोठं शक्ती प्रदर्शन करत अर्जही दाखल केला। भाजपचे नेते सर्जेराव नलावडे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांमध्येच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून दावेदारी सुरू होती। शेवटी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र प्रचाराला सुरुवात करून नारळही फोडले। त्यानंतर भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आला। आपल्या देशामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आपण पलूसमध्ये भाजपचं सरकार आणायचं आहे। त्या आपल्या 10 वर्षात पलूसचा काहीही विकास झालेला नाही। पलूस आहे तिथंच आहे, अजून पलूसची काही प्रगती नाही आणि पलूसचा जर खरंच आपल्याला विकास करायचा असेल एक ऐतिहासिक विचार करू। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडेंवरती आरोप केलाय। आपला विरोध करण्यासाठी नाथरा येथील फार्म हाऊसवरती मुंडे बैठका झाल्याचं सोळंके म्हणालेत। याबाबत अजित पवारांना देखील कल्पना दिली अशी माहिती सोळंकेंनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू असतानाच महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेना पक्षानं पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपसोबत लढण्याचा निर्धार केला। मात्र हातमिळवणी करण्यास गेलेल्या शिंदे सेनेला भाजपनं धुडकावून लावल्याचा प्रकार हा समोर आलाय। पेण विधानसभेचे स्थानिक भाजप आमदार रवी पाटील यांनी शिंदे सेनेमध्ये आमदार महेंद्र दळवी यांचा हा प्रस्ताव धुडकावून लावल्यामुळे संतापलेल्या दळवी यांनी याचं खापर सुनील तटकरे यांच्यावरती फोडलंय। आशावादी तर आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून सीटचं वाटप
होणं काळाची गरज होती, पण नेहमीप्रमाणे दिसत नाही आहे तसं. आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार आणि की ज्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली, त्यांनी घोषणा अधिकृत केली. जरी त्यांनी बालिश बुद्धीने घोषणा केली असेल तर त्याच्या पार्टी मागे तटकरे साहेबांचंच हे विचार आहेत असं नक्की आम्ही जाणून चाललो. आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली. यवतमाळ पालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेल्या माधुरी मडावींनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलाय. 9 सप्टेंबर 2021 ते 20 सप्टेंबर 2022 पर्यंत मडावी या यवतमाळच्या मुख्याधिकारी होत्या. त्यांच्या काम करण्याच्या कार्यप्रणालीमुळे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये चांगलीच धडकी भरलेली होती. तर सामान्य नागरिकांचं काम तातडीनं होत असल्याचं सांगण्यात येत आहे. माधुरी मडावींनी काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्ष पदासाठी मुलाखत दिली आहे. मात्र यवतमाळच्या रहिवासी पाहून मतदार यादीमध्ये नावावरून उच्च न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे आणि त्याचा निकाल हा उद्या लागणार आहे. मडावींच्या बाजूने निकाल लागला तर त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार आहे. बिहार निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 उमेदवार उभे केले होते. मात्र त्या सर्वांचं डिपॉझिट जप्त झालं. बिहार निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नका असं अजित पवारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. यावरती आता प्रफुल्ल पटेल यांनी सारवासारव केली आहे. बिहारच्या स्थानिकांचा आग्रह असल्यानं उमेदवार उभे केले. पक्षाचा कुठेही आग्रह नव्हता, त्यामुळे आम्ही कुठेही प्रचाराला गेलो नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. बिहारच्या लोकांनीच ठरवलं. आमच्या पक्षाचा कुठेही आग्रह नव्हता, कोणी आम्ही प्रचाराला गेलो नाही, कुठलाही आमच्याकडून आग्रह नव्हता की आमच्या उमेदवार कुठे उभे करा. पण स्थानिक स्तरावर काही ना काही पक्षाचे जे संघटना असतात त्यामध्ये लोकांची इच्छा राहते. थोडीफार तर लोकल लेवलवर त्यांनी निर्णय घेतला, पण आमच्या काही पक्षश्रेष्ठीकडून काय आम्ही विशेष काही तिथे लक्ष घातलेलं नाही. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी सतर्क होत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमध्ये मनमाडच्या विवेकानंद नगरामधून कृतिक संजय थिवर याच्याकडून एक देशी बनावटीचं लोखंडी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आले आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आलेली असून संशयिताविरुद्ध हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये डंपरचा ब्रेक फेल झाल्यानं डंपरनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 वाहनांना धडक दिली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र 6 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांना केमिकलच्या उग्र वासामुळे श्वसनाचा त्रास जाणवायला लागलाय. मेट्रोच्या कामासाठीच्या लोखंडी सळ्यांना केमिकलमध्ये बुडवून सुकवण्यासाठी ठेवले जात असल्यामुळे त्याच्या वासानं परिसरामध्ये नागरिक हैराण झालेले आहेत. रहिवाशांवरती घरांच्या खिडक्या बंद करून राहण्याची वेळ आली, त्यामुळे इथे चालू असलेलं काम हे तात्काळ थांबवावं अशी मागणी स्थानिक करतायत. ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामांना गती मिळालेली आहे आणि दुसरीकडे जे हिरानंदानी वासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास जाणवताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी मेट्रोचं देखील मोठ्या प्रमाणात घोडबंदर परिसरामध्ये काम सुरू आहे आणि हिरानंदानी परिसरामध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्या घरापासून ते 100 मीटरच्या अंतरावर आपण जर पाहिलं की या ठिकाणी जे सळी आहे ते सळींवर कोटिंग करण्याचं काम चालू आहे. हा एकंदरीत त्रास होतोय हिरानंदानी वासियांना, काय सांगाल? एक तो पहले ये समझ लेना चाहिए कि ये जो कास्टिंग यार्ड है ये मेट्रो का कास्टिंग यार्ड है और यहाँ पे जो जिस तरीके से ये कास्टिंग का काम किया जा रहा है, जो सलिया है उसके ऊपर केमिकल कोटिंग किया जाता है. 22 फरवरी 2025 को हम रोडास के हिरानंदानी के नागरिकों ने एजिटेशन किया था कि ये काम बंद कर देना चाहिए. उस टाइम उन्होंने कुछ केमिकल्स में बदल करके हमको स्मेल आना तो रोक दिया था. पर जिस तरीके से अभी हमको पता चल रहा है कि यहाँ पे ना तो इन्होंने ग्राउंड के ऊपर कॉन्क्रीटिंग किया है और ना ही जो केमिकल यूज कर रहे हैं वो सही तरीके का यूज कर रहे हैं. हमको लगता है सस्ता केमिकल यूज कर रहे हैं. हम इनको क्लियर कट बोल रहे हैं कि ये काम बंद कर दीजिए. अब वापस हमको आश्वासन नहीं चाहिए, काम बंद चाहिए. जे केमिकलचा वास येतोय त्याच्यामुळे जे हिरानंदानी परिसरामध्ये जे राहणारे नागरिक आहे त्यांना कुठेतरी श्वसनाचे आजार देखील व्हायला आता या ठिकाणी दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे मेट्रोचं काम सुरू आहे त्याला आम्ही बंद पाडणार असं हिरानंदानी वासियांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर, हितेश पांचाळ, एबीपी माझा, ठाणे. मीरा रोडच्या शांतीनगर परिसरात पार्किंगमधील वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं समोर आलंय. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होईपर्यंत एक कार, बाईक आणि स्कूटी ही जळून खाक झाली होती.
मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा बायपास परिसरामध्ये पेट्रोलच्या टँकरला भीषण आग लागली आहे. हॉटेलच्या शेजारी उभा असलेल्या पेट्रोल टँकरला आग लागल्यामुळे हॉटेल देखील जळून खाक झालंय. तर आग लागल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. तर आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं होतं. हिंगोली जिल्ह्यातील काठोडा तांडा या गावामध्ये वसंत राठोड यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये घरातील 5 लाख रुपयांची रोकड, धान्य, सोयाबीन, कपडे आणि संसार उपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालेलं आहे. परभणीच्या पाथरीत विजेच्या तारांमुळे ऊसाला आग लागली आहे. जवळपास 15 एकर ऊस जळून खाक झालाय. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान झालंय. याआधीच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवरती संकट ओढवलेलं असताना अशा पद्धतीनं ऊसाला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे तात्काळ पंचनामा करून मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. बेळगावमध्ये लिंक एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.